आपलं स्वागत. पाहूयात आजच्या ताज्या घडामोडी. ग्रामपंचायत कार्यालयात झालेल्या बैठकीतील ठरावानुसार 10 रोजी होम हवन विधी व 13 रोजी नूतन इमारतीचा उद्घाटन सोहळा असा कार्यक्रम पार पडला. हे सर्व कार्यक्रम प्रोटोकॉलनुसार झाले. असे असताना फक्त शासकीय अधिकाऱ्यांना हाताशी धरून व वरिष्ठ नेत्यांना चुकीची माहिती देऊन काँग्रेस नेते मंडळींनी 17 रोजीचा उद्घाटन सोहळा आयोजित केला. या कार्यक्रमाची माहिती किंवा कोणताही ठराव ग्रामपंचायत बैठकीत झालेला नाही. यामुळे 13 रोजी झालेले उद्घाटनच प्रोटोकॉलनुसार झाले आहे. दुसऱ्या वेळी 17 रोजी झालेला उद्घाटन सोहळा म्हणजे तो फक्त काँग्रेसचा मेळावा ठरला, असा आरोप ग्रामपंचायत उपाध्यक्ष दिग्विजय निंबाळकर यांनी रविवारी ग्रामपंचायत कार्यालय पत्रकार बैठकीत केला. उपाध्यक्ष दिग्विजय निंबाळकर म्हणाले, 10 रोजी ठरल्यानुसार होम हवन विधी झाला. हा विधी पूर्ण होतो न होतो तोच अधिकाऱ्यांनी नूतन इमारतीला सील ठोकण्याची किमया साधली. याचा आम्ही कायमपणे निषेध करतो. विरोधक मंडळी यरनाळमध्ये दबावाचे राजकारण होते असा आरोप करत आहेत. जर आपण दबावाचे राजकारण केले असते तर 25 वर्षे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून कार्यरत राहिलो नसतो, हे लक्षात घ्यावे. प्रोटोकॉलनुसार आयोजित उद्घाटन सोहळ्याला निमंत्रण पत्रिकेवरील खासदार व्यतिरिक्त विशेष कोणीच उपस्थित राहिले नाही. त्याचबरोबर जिल्हा पातळीवरील अधिकारीही उपस्थित नव्हते. यामुळे हा उद्घाटन सोहळा म्हणजे काँग्रेसचा मेळावाच ठरला, असे सांगितले. 10 रोजी झालेल्या होम हवन विधीची इमारतीला सील ठोकले गेल्याने तब्बल 9 दिवसांनी उत्तर पूजा करावी लागली. हा हिंदू संस्कृतीचा अवमान आहे, असे सांगितले. बंटी पाटील म्हणाले, विद्यमान आमदारांनी कुठेच विकास कामे राबवली नाहीत. असे बिनबुडाचे आरोप करणाऱ्या विरोधकांनी प्रथम आत्मपरीक्षण करावे, मगच आरोप करावे. येणाऱ्या काळात उद्घाटनाचे झालेले राजकारण आणि त्यातून निर्माण झालेली परिस्थिती याला जनताच उत्तर देईल, असे सांगितले. यशवंत कांबळे म्हणाले, आमदारांना दलित विरोधी म्हणणाऱ्यांनी यरनाळमध्ये दलित वस्ती केल्या गेलेल्या विकास कामांची पाहणी करावी. उगाचच बिनबुडाचे आरोप करू नयेत, असा सल्ला दिला. यावेळी ग्रामपंचायत सदस्य सिद्धराम पुजारी, अशोक आयवाळे, विद्याधर पाटील, अर्चना कांबळे, शारदा नाईक, मीनाक्षी सुतार, सोनल निंबाळकर, सुरेश पोवार, भाऊसो कदम, नामदेव पाटील, महादेव सुतार, अनिल पोवार, संजय सुतार, सागर कुंभार आदी उपस्थित होते. SB न्यूजसाठी निपाणीहून मुख्य संपादक शिवाजी भोरे. आम्ही 13 तारीखची 9 मेंबरच्या साक्षीने 13 तारीख फायनल केली होती आणि त्या नियमाप्रमाणे 13 तारखेला आपला उद्घाटन सोहळा सुद्धा झालेला होता. पण काही काँग्रेसच्या हातवधी नेत्यांनी, स्थानिक नेत्यांनी वर्त पालकमंत्र्यांचं नाव काय घेणार नाही, कारण 13 तारखेचा जो कार्यक्रम होता, स्थानिक आमदार आमची वेळ घेतली होती, ग्रामपंचायत अध्यक्षा उपस्थित होत्या, पण त्यांच्यावर दबाव आणला, त्यांना ते कार्यक्रमाला तिथे येऊन दिलं नाही. त्या पद्धतीनं पालकमंत्र्यांची 17 तारीख म्हणून त्यांनी जी तारीख घेतली होती ती पूर्ण चुकीची आहे. पालकमंत्र्यांना आपल्या निपाणी भागाच्या लाडक्या आमदार शशिकला जोल्ले वहिनी यांनी जे उद्घाटन केलेलं आहे त्यांना ते मान नसल्यामुळं त्यांनी ह्या कार्यक्रमाला हजर राहिलेले नाही. त्याच पद्धतीनं त्यांनी जे प्रोटोकॉल म्हणतात, प्रोटोकॉलचं खरं पालन पालकमंत्र्यांनी केलेलं आहे. इथे जे स्थानिक नेते आहेत काँग्रेसचे ते त्याच्यामध्ये राजकारण केलेलं आहे आणि दडपशाहीचा वापर केलेला आहे. कारण होम हवन शांती असू देत, मग सगळ्यांनी परत काही रिपीट करणार नाही, कारण त्याची उत्तर पूजा ही सगळे विविध प्रकारे केली पाहिजे. पण आम्ही होम हवन केल्यानंतर काहीतरी दडपशाहीचा वापर करायचा, झेंडे दाखवायचे आणि तो कार्यक्रम उधळून लावायचा. पण आमच्यावर प्रेम करणारे असतील, BJP पक्षावर प्रेम करणारे असतील, स्थानिक नेत्यांच्यावर प्रेम करणारे आमच्या आमदारांचे लोक असतील, त्यांच्यापेक्षा 10 पटीने आम्ही ती लोक गोळा केली आणि तो कार्यक्रम सुद्धा 13 तारखेचा यशस्वी करून दाखवला. आणि त्यांचा जो कालचा 17 तारखेचा प्रोटोकॉल प्रमाणे जे म्हणतात की 3000 आणि 4000 लोक, ते काँग्रेसचा मेळावा वाटला. माझ्या दृष्टीने ते काँग्रेसचा मेळावा वाटला, कारण आजी माझे आमदार फक्त एक आपल्या नवीनच नूतन निवडून आलेल्या खासदार प्रियंकाताई जारकिहोली सोडले तर काँग्रेसला दुसरे कुठे बाकीचे नेते नव्हते. फक्त इथलेच आपल्या निपाणी भागात विकास काय करायचा नाही आणि नेत्यांना खुश करायसाठी काहीतरी मी करायला लागलोय हे दाखवण्यासाठी हा त्यांचा उठाठेव होता. आणि नियमानुसार हा 13 तारखेचा कार्यक्रम झालेला होता. आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये ओम हवन या गोष्टीला किती महत्त्व आहे, परंतु या पद्धतीने आम्ही 10 तारखेला ओम हवन केला आणि काही लोकांनी त्यामध्ये विघ्न आणण्याचा प्रयत्न केला. त्या गोष्टीचा सर्वप्रथम मी या ठिकाणी निषेध करतो. कारण आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये आपण महाभारत आणि रामायण जर बघितलं तर त्यामध्ये आपल्याला माहीत आहे की आपले ऋषीमुनी ज्यावेळेला होम हवन करत असतात त्यावेळेला राक्षस देखील त्या ठिकाणी येऊन आडकाठी किंवा व्यत्यय आणण्याचा प्रयत्न करतात. तर या ठिकाणी त्यांना राक्षस म्हणणार नाही, कारण ती राक्षसी प्रकारची प्रवृत्ती हे त्याने विरोध करण्याचा आम्हाला प्रयत्न केला. काही जण काल कार्यक्रमाला बोलले की 1 तासात किंवा अर्ध्या तासात हा होम हवन होतो का, कारण याचं पुण्य कुणाला मिळणार हे आपल्या सर्वांना माहिती आहे. कारण आम्ही चांगल्या भावनेनं
आणि धार्मिक वृत्तीनं हा ओमावाचा आम्ही कार्यक्रम केला होता. परंतु तुम्ही त्यात व्यत्यय आणल्यामुळं अतिशय सुंदर पद्धतीने ते कार्य पाडलं आणि आताच आम्ही ज्यावेळेला कुलूप ओपन करून ते सगळं आम्ही बघितलं त्यावेळेला लक्षात आलं की त्याने बी केलेलं ओमावन बघितलं. त्यामध्ये कापीव लाकडं घेऊन त्याने ते हे केलेलं आहे, ओम केलेला आहे. तर आपल्या संस्कृतीमध्ये कापीव लाकडाचा आपण कधी वापर करत नाही आणि आमच्या ओमावनमध्ये तुम्ही बघितला तर त्यामध्ये आपण आंबा असू दे, पिंपळ असू दे, म्हणजे जे काय पंचेचे हे वापरतो चंदन, सागवान अशा पद्धतीचा वापर करून आम्ही समिधा वापरून त्याचं ओमावन केलं अतिशय सुंदर पद्धतीनं. आणि त्यामुळं आज जी पत्रकार परिषद असू दे किंवा तुम्हाला चॅनलवाल्यांना बोलवून ती वस्तुस्थिती तुमच्यासमोर मांडायची होती. त्यानंतर जो कालचा कार्यक्रम केला ते जिल्हा लेवलला असू दे किंवा ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमानानं म्हटले त्याने. पण तुम्ही मागच्या वेळेस सुद्धा पत्रकार परिषदेने सांगितले की या जिल्हा लेवलचा असू दे किंवा ग्रामपंचायत संयुक्त विधान म्हणत असताना सुद्धा कोणतीही चर्चा किंवा त्याचा ठराव झालेला नाही आहे. त्यांनी म्हणतात की या पद्धतीचं पत्रिका कुणाला मिळालेली नाही. पण आम्ही आमच्याकडे आहे फोटो की आम्ही स्वतः आमचे प्रत्यक्षात लखन जारपीची आमची भेट झाली विधान परिषद सदस्यांच्यापर्यंत. त्यातील कुणाचे पालकमंत्र्यांचं देखील नाव होतं पण पालकमंत्री त्यांच्याबरोबर इतर कोणीही हजर राहिलं नाही. यावरून लक्षात होतं की कालचा कार्यक्रम हा शासकीय आहे की नाही. परत बरखास्तीचा एक विषय त्यांनी सांगितलं की असं असं झालं म्हणून. पण अर्जंट मीटिंग कधी आणि कसं बोलवायचं मी त्यावेळेला बोललो होतो. त्याला ते आपण वेळोवेळी पुरावा ठराव असू दे का बरखास्तीचा ठराव आपण त्यांना वेळोवेळी आपण ते सादर केले आहे. आणि इथून पुढं वहिनी हे अशा पद्धतीचं किंवा वहिनीचे कार्यकर्ते अशा पद्धतीचं राजकारण कधी केलेलं नाही त्यांनी करणार नाही. इथून पुढं हे विकासाच्या माध्यमातूनच आमचं राजकारण चालेल आणि विकासाच्या माध्यमातून आम्ही जनतेला आपलं विश्वासात घेऊन आपलं कार्य चालू ठेवू. एवढं मी या पत्रकार आमदार असं काही वाक्य त्यांनी घोषित केलं होतं. तर वहिनीने दलित समाजामध्ये मला वाटतं अशोकरावाळे आम्ही जाऊन विनंती केल्यानंतर वहिनीने ताबडतोब बोर मारून दिला. त्या बोरला जवळजवळ 2.5 इंच पाणी लागलेलं आहे. ताबडतोब त्याची पाईपलाईन किंवा ते जे काही मटेरियल मिळतं आहे ते ताबडतोब त्याची पूर्तता करून या उन्हाळ्यामध्ये पाण्याची टंचाई असताना सुद्धा दोन्ही दलित समाज अगदी चांगल्या पद्धतीने त्या पाण्याचा वापर करून पिण्यासाठी वापरत आहे. तसेच दलित समाजामध्ये वहिनीने हरिजन समाजामध्ये 22 लाखाचं भवन तसंच मातंग समाजामध्ये भवन बांधून दिलेले आहेत. दलित विरोध जर आमदार असतील तर त्यांनी एवढं काम केलं नसतं. असं म्हणजे त्यांचं जे वाक्य आहे हे चुकीचं आहे असं मला यातून सांगायचं आहे. दलित विरोध आमदार कधीच नाही. त्यांनी सर्व दलितांना घेऊनच जात आहेत. पण कुठंतरी राजकारण करून ते दलितांना भडकवण्याचा प्रयत्न करतात. हे चुकीचं विधान त्यांनी करू नये असे मी यातून सांगितले. राजकीय, सामाजिक, आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका SB न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा.